सुप्रभात मित्रांनो. तर आज आपली राईड सुरुवात होणार आहे परत गोवापासून जाणार आहे आपण थेट मुंबईला. तर याच्यामध्ये माझ्याकडे दोन ऑप्शन्स आहेत. ऑप्शन्स मी तुम्हाला दाखवतो. एक आहे आपलं जो ओल्ड हायवे आहे आपला, त्याच्याने ओल्ड हायवेला जो नवीन कन्स्ट्रक्ट केला तो एक हायवेचा ऑप्शन आहे आपल्याकडे. आणि दुसरा आहे कोल्हापूरच्या मार्गे जो रूट जातो तिकडनं निपाणी कोल्हापूर आणि मग सातारा वगैरे करून तसा. बट सीन असं आहे की कोल्हापूर जर मार्ग केला तर तिकडनं आम्हाला साधारण 13 तास दाखवतं आहे मॅपवरती. ओल्ड हायवेने केलं तर आम्हाला 12 तास दाखवतं, 11.5 तास 12 तास दाखवतं आहे. तर आता याच्यामध्येच विचार कन्फ्युजन झालं की काय करायचं आता आपण. टाईम ड्युरेशन मोठं आहे पण तिकडे पाऊस नाही लागणार आहे. इकडे टाईम ड्युरेशन कमी आहे, साधारण 2 तास कमी लागत आहेत आम्हाला. बट फुल कोस्टलला ना पूर्ण पाऊस चालू आहे. तर सह्याद्रीच्या त्या साईडला पाऊस नाही आहे, सगळं कोरडं पडलं आहे तिकडे. आणि सह्याद्रीच्या या साईडला गोव्या साईडला वगैरे सगळीकडे पाऊस लागतो. तर आता टाईम झाला आहे 11:14, 11:14. तर साधारण निघेपर्यंत 12 वाजतील आम्हाला. पॅकिंग तर ऑलमोस्ट सगळी झाली, तुम्हाला दाखवतो पॅकिंग वगैरे. पण पॅकिंग बघण्यासारखं काही नाही आहे पण दाखवून घेतो. हे बघा सगळे आमचं सामान असं सगळं मेस झालेलं आहे. सॉक्स बिक्स ग्लव्स वगैरे सगळे इकडे सुकत पडले आहेत. शूज तर ओलेच्या ओलेच आहेत आणि इकडे सगळं असं सामान आहे. तर हा मॅप बघा, याच्यामध्ये दोन ऑप्शन्स आहेत. हा जो कोस्टलवाला, कोस्टल म्हणजे जो ओल्ड हायवे आहे तो आहे. आणि हा जो आहे दुसरा जो पुणे सातारा कोल्हापूर निपाणी आणि गोवा, हा दाखवतो आहे 13 hours 25 minutes आणि हा दाखवतो 11 hours 17 minutes. तेच प्रॉब्लेम आहे की कुठला रोड सिलेक्ट करू आम्हाला कळत नाही. डिसिजन अजून पेंडिंग आहे. तर आता बाईकवरती बसल्यावरतीच आम्ही विचार करू की काय करायचं. तर हे बघा, हे आमचे सगळे जॅकेट आम्ही ना एकत्र जमा करून ना टॉयलेटमध्ये ठेवले होते कारण का ते भिजले होते. तर आम्ही विचार केला पाणी सगळं निघेल, पाणी सगळं एकामेकांवरती पडून सगळेच भिजलेलेच राहिलेत. तरी सुकवायची प्रोसिजर चालू आहे दोन्ही साईडला. इकडे पण चालू आहे, टॉवेल घेऊन पुसतायत. नेक्स्ट कपडा आहे त्याचा. ते विंडशीटर वगैरे सगळे आलो तसे ओलेच्या ओलेच आहे अजूनपर्यंत. हे माझं नाही आहे, एवढं घाण माझं नाही. हां, तू चायला धुतलीस ना त्याची चितडी उडवली. आपण बघू. आता वेळ झाली आहे 12:28. त्याला 12 तास मिनिमम मॅपच्या हिशोबाने. आणि त्याच्यावरती आपण हॉल्ट बिल्ट काय घेऊ त्याचे वेगळे. चला, गणपती बाप्पा मोरया, साईनाथ महाराज की जय, हर हर महादेव. 70 किलोमीटरची रेंज आहे. तर गोव्याच्या एंडला इकडनं साधारण 25 किलोमीटर आहे. तिकडे एक लास्ट फ्यूल ब्रेक घेणार आहे. म्हणजे लास्ट म्हणजे फर्स्ट फ्यूल ब्रेक घेणार आहे. कारण का थोडं पेट्रोल पण आपलं तेवढंच इथपर्यंत एक्स्ट्रा जाईल, 1 लिटर एक्स्ट्रा येईल तेवढं. सो लेट्स गो. मॅप कोणी टाकलं आहे? मॅप कोणी टाकलं आहे? तू टाकलं आहे? अच्छा, चला. तर हे हॉटेल होतं सिलेप दा लुना. मॅप टाकलाय तू? मग कोणी टाकलाय? कोणी नाही टाकलं. मग आपण कसं जातोय? मला काय माहिती आहे तुला. 37 minutes 25 kilometers. चले. हा मॅप ॲक्च्युली इकडे लावायला खूप बरा वाटतो. सगळं काम आपलं सोपं होतं पण इकडे लावता नाहीत जास्त वेळ. थोडं रिस्की आहे, मोबाईलसाठी पण रिस्की आहे आणि एवढं खालती वाकणं पण थोडं रिस्की आहे. आणि हे बघा ना, जर फेरिंग पूर्ण लेफ्ट राईट व्हायला लागलं आहे. आता ह्याचं मला माहिती नाही टायटिंग कुठून करायचं. सगळं टाईट करावं लागणार आहे. कुठेतरी फेरिंग थोडं लूज झालं आहे याचं. आम्ही खुश होतो पाऊस नाही करून आणि पाऊस परत सर चालू झाली. आणि एवढ्याशा पावसासाठी कुठे थांबवणार करून आम्ही थोडं पुढे येत राहिलो. आणि हे बघा ना, जॅकेटसुद्धा भिजलं दोन. पूर्ण भिजलं नाही पण भिजलं आहे. थोडासा असं ऊन राहिलं तर परत सुकून जाईल खूपसं. तसं तर हे मेश आहे तर मेशच्यामुळे सुकून जातं फटाफट. टी शर्ट नाही फक्त ओलं व्हायला पाहिजे. त्याला काय चालू आहे काय पावसाचं? पाऊस पडतोय, ऊन पडतंय. जॅकेट घातलं की पाऊस थांबेल पावसाचं, म्हणजे विंडशीटर घातलं की पाऊस थांबेल येईल आणि मग गरम व्हायला लागेल. आणि मग काढलं गरम होत आहे करून तर पाऊस पडायला लागेल. जाम त्रास आहे यार. मॉन्सून राईड करू नका एवढ्या लांब. जवळपास ठीक आहेत मॉन्सून राईड करायला, पण एवढं 12-12 तास ना वैताग येतो.
आम्ही चौघं पण ॲक्च्युली वैतागलेलो आहे पावसाने जायचं करून, पण आता आलो आहे तर रिटर्न तर काहीतरी करून जावं लागणार आहे. काल रात्री तर फुल प्लॅनिंग चालू होतं, टेम्पो घेऊन टाकून देऊया. पण ठीक आहे, ॲडव्हेंचर पण ह्याच्यामध्ये असं पूर्णपणेच बोरिंग नसते, मजा पण येते. आणि अरे 390चे पॉवर ना मजा येते बाई. कॉन्फिडन्स जे येतं ना ओव्हरटेक करायला कुठल्या कुठल्या टर्न्समध्ये. तर आता जस्ट इकडे पेट्रोल भरलं, टाकी फुल केली आहे. 430ची रेंज दाखवते मला, रेंज खूप मस्त मिळाली आता. फुल एकदम टॉपपर्यंत भरली आहे बघा, 430ची रेंज आहे. टोटल आपले 640 किलोमीटर झाले आहेत अजूनपर्यंत. आणि सगळे फ्यूलअप करतो आपण. आणि मी गोप्रो ॲक्च्युली काढून टाकला कारण का पाऊस भरपूर होता. तर आता आपण राजापूरच्या पुढे, मी ॲक्च्युली जेवायला थांबलो होतो राजापूरला. आणि जेवण वगैरे घेतलं. मी व्हिडिओ काय शूट नाही केला कारण का आम्ही पूर्ण भिजलेलो होतो पावसाच्यामुळे. तर आता थांबलो आहे जरासं पुढे झालो आहे, हार्डली 50-1 किलोमीटर पुढे येऊन थांबलो. आता थोडं वेदर क्लिअर दिसतो आहे असं म्हणत होतो मी, पण आता पुढे परत पाऊस दिसायला लागला आहे. चायला वैताग आला पावसाचा. मेन तर काय की व्हिडिओ काय शूट नाही करता येते मला, त्याच्यामुळे सारखंदा आतमध्ये टाकावं लागतं कॅमेरा. आणि काढायचा घालायचा म्हणजे पण त्रास आहे, कारण कायला डायरेक्ट वॉटरप्रूफ नसते ना टँक बॅग, त्याला हे कवर चढवावं लागतं. व्हाईट एअरचं असं काहीतरी कवर आहे, हे कवर करून ठेवावं लागतं. त्याला सारखं कवर काढा आणि आत टाका, त्याच्यात खूप वेळ जातो. पण लांजाच्या थोडंसं पुढे एक शॉर्टकट आहे, साखरपाक जो रस्ता आहे, साखरपाक रस्त्यावरून आपण रिटर्न आलेलो. तर साखरपाकच्या रोडने आम्ही नाही निघालो कारण का तिकडे पण रोड खराबच आहे ऑलमोस्ट. तर तुम्ही येत्या त्या मोस्टली बघा की या रोडनीच यावा, यायला जायला यूज करा, कारण का हा बेटर आहे. मध्ये थोडेफार खड्डे आहेत, असं नाही, पण ठीक आहे, तो पण रस्ता तेवढाच बेकार आहे. तर माझ्यामध्ये तरी हा रोड ठीक आहे, या रोडने या. डायव्हर्शन्स वगैरे आहेत असे तुम्हाला सगळीकडे दिसत आहेत. आता थोडंसं शूट करायला मिळतं आहे. आणि ही कोकणातली लाल परी आजकाल माहिती आहे, तुम्ही बघितलं असेल, ही कुठली होती, रत्नागिरी काहीतरी होतं, रत्नागिरी लांजा होता आय गेस. आजकाल तुम्ही बघितलं असेल या लाल परीवरती माहिती आहे पाटी लिहून येतं लाल परी. फेस्टिवलने पण स्वतःने सगळ्यांनी स्टिकर लावून घेतलेत वाटतं ते लाल परी करून. आणि बघा लाल माती बघा अशी खोदून खोदून रस्ता बनवला. हा ॲक्च्युली नवीन रोड बनवला मला वाटतं, जुनावाला रोड दुसरीकडे असेल, कारण काय बघा ना दोन्ही साईडला खोदलेला आणि हा रस्ता टाकला आहे मध्ये. सही आहे, काम चालू तर आहे, पण ते काय कामाचा भरोसा नाही कधी होतं आपलं काम. आणि बाय द वे चायला भाई साहब, लिटरली स्लिप होणार होती गाडी. मी कशी तशी कंट्रोल केली आहे, पुढचा ब्रेक आणि पाठचा ब्रेक हलका हलका मारून. भाई साहब डेंजर आहे, डेंजर. फाटली माझी. तर जर स्पीडमध्ये असतो ना, आता इकडे जर मोठं व्लॉगिंग चालू नसतं आणि मी नॉर्मल आपल्या स्पीडवरती असतो तर सरकवली असती गाडी मी. आता आलाय परत पाऊस. पाऊस आलाय परत. आता कॅमेरा ठेवा परत आतमध्ये. कंटाळा येतो यार, वैताग झाला वैताग. आता आम्ही पोचलो आहे माणगावला आणि टाईम झाला आहे 9:30. माणगावच्या थोडासा अगोदरच आहे. आणि पाऊस तर कंटिन्युअसली होता म्हणून मी काय टाकलं नाही. मध्ये येतो आहे जातो आहे म्हणून 10 वेळा थांबावं लागतं. तर बाईकची हालत बघा तर पूर्ण चिखलाने भरली आहे. एवढा चिखल होता अख्ख्या रस्त्याला. तर आता इकडनं अजून 3.5-4 तास आहेत पोचायला घरी. 180 किलोमीटर्स बाकी आहेत. तर गोप्रो पण आतमध्येच ठेवला, मी काढला नाही, परत काढून जरा त्रास होईल. तर बघा चिखल बघा पूर्ण वरपर्यंत उडाला. ह्याच्यात दिसत नाही तेवढं, पण फुल बॅग बिग ना पूर्ण मळलेली आहे याच्यामध्ये. अजून 4 तास आपल्याला ट्रॅव्हल करायचं. आणि आता रस्ते पण खराब होणार आहेत सगळ्यांचे. तर बघा हे कन्स्ट्रक्शन चालू आहे तिकडे. तर आता बघू किती वाजता पोचायला. पोचल्यावरती आपण अपडेट करू. आणि गोप्रो तर मला वाटत नाही कुठे लावायला पण मिळेल आता. तर जस्ट आता पोचलो आहे आणि आपले किलोमीटर्स बघा 1180 किलोमीटर्स झाले टोटल आपले.
आणि एवढा खतरनाक पाऊस आहे ना भाई. हे बघा इकडे इकडे कळते की नाही काय माहिती, बट असा जोरदार पाऊस चालू आहे अख्ख्या रोडवरती. आणि आमची गाडी ऑलमोस्ट 3 ते 4 वेळा ब्रेकडाऊन झालेली आहे. आपली गाडी ही नाही, पण दुसऱ्याची जी भार्गवची गाडी आहे ती 2 ते 3 वेळा ब्रेकडाऊन झाली ऑन द वे. आणि आता टाईम पण बघा, रात्रीचे झाले आहेत 2:19. आपण सकाळी निघालो तर 12:30 वाजता. असा चेहरा झाला आहे आपला 13 तासाची रायडिंग करून. म्हणजे टोटल काहीतरी 600 किलोमीटर वगैरे झाले आपलं. हे पाठी बघा, दुकाटी आहे, या साईडला टायगर आहे. खूप साऱ्या बाईक्स आपल्या बिल्डिंगमध्ये. तर अजूनपर्यंत तरी फ्रेश आहे, म्हणजे वैतागलं तर आहे, कारण का ब्रेकडाऊनच्या वेळेला आम्हाला ऑलमोस्ट 2 तास तर उशिराच झाला आहे. आता आम्ही परफेक्ट मॅपच्या हिशोबाने ना 12 तासामध्ये पोचलो होतो. 11:30 तास सांगितलं होतं मॅपनी, पण 12 तासात आम्ही पोचलो होतो. आणि ब्रेकडाऊनच्या मुळे ना आम्हाला एवढा इश्यू झाला आहे ना, सारखं थांबून आहे ना ते ब्रेकडाऊनचं सगळं इश्यूचं सॉल्व करावं लागलं होतं. ॲक्च्युली झालं काय, ह्याच्या माझ्या बाईकची बॅटरी आहे ना ती भार्गवच्या बाईकमध्ये लावली आहे. आणि असं गोल मोठं सगळं येडा प्रकार आहे. मला नंतर काहीतरी फुर्सतमध्ये सांगेन. आता सगळ्यासाठी घरी जायचं, सामान पण सगळं इकडेच लावून ठेवलेलं आहे मी. आणि मोठं ब्लॉगिंग तर सोडून काहीच करता नाही आलं. गाडीची हालत बघा ना, हे बघा त्याच्या आतमध्ये सगळं पाणी घुसलेलं आहे. एवढा जोरदार पाऊस. आणि म्हणजे मोस्टली तरी कोकण साईडला वगैरे ना रेड अलर्ट दिला आहे. तर रेड अलर्टमध्ये आपण बाईक राईड करून आलो म्हणजे विचार करा काय हालत झाली. चला हा व्हिडिओ आपण इकडे संपवता. यावर व्हिडिओ आवडला तर शॉर्ट व्हिडिओ काय असं जास्त शूट करता आलं नाही, पण जरा व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आणि आपल्या मित्रांमध्ये काही शेअर करू शकतो. तुम्ही भरपूर सारे व्हिडिओ आहेत आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण का खूप मेहनत आहे याच्यामध्ये. चला बाय. आपण नेक्स्ट कुठल्या तरी मोठ्या ब्लॉगमध्ये भेटू.